5 वर्ष होती, मी 10 वर्ष माझे. आणि मी आपल्याला माहिती असेल तुम्ही जरा मी कुराल गावामध्ये कुराल विलेजमध्ये काम करत असताना अनेक आंदोलन कुराल गावासाठी आम्हाला करावे लागले. मी तुम्हाला साधारणपणे 2000 मी माझे अनेक आंदोलन मी तुम्हाला सांगतो की माझं आंदोलन आम्ही असे पाण्यासाठी असं करायचं. शिंदे साहेब संध्याकाळी जरी दिवसभर पाऊस लागला म्हणजे 15 मेच्या नंतर पाण्याच्या लाईनीला कोणतीही जमीन खोदायला आपल्याला परवानगी मिळत नव्हती 15 मेच्या नंतर. परंतु मी जवळजवळ 9 जुलैला माझ्याकडच्या पाण्याच्या समस्येसाठी गेले 3-4 महिने प्रयत्न केला तर झालं नाही. 9 जुलैला मी पाण्यामध्ये उपोषण बसलेलो प्रभाग समितीमध्ये आणि मी 9 जुलै सकाळी 9 वाजता बसलेलो आणि रात्री 9 वाजता मी पावसामध्ये दिवसभर पावसामध्ये होतो. जोपर्यंत पाण्याची लाईन पूर्ण टाकणार नाही होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. आंदोलन भविष्यामध्ये मुंबई शहरामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला आंदोलनाशिवाय लोक तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला आंदोलन करावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप कसं असावं हे तुम्ही आपण ठरवायचं असतं. परंतु भविष्य या कुराल गावामध्ये वाढती लोकसंख्या ही लक्षात घेता पाण्याची समस्या फार मोठी झाली होती. आणि या सगळ्या गोष्टीचं निवारण कसं कराल तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. आणि डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही डेव्हलपमेंट करावं. डेव्हलपमेंटला चांगल्या सोसायट्या व्हाव्या, चांगल्या विचाराची लोक तिथे यावेत आणि चांगलं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता काय झालंय आणखी पण आमच्याकडे आता प्रतिनिधी म्हणून आता कॉर्पोरेशन मध्ये आम्ही सातत्याने या विषयावर चर्चा सगळी करत आहे की अनेक कारखाने झालेले आहेत आणि मला वाटतं जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची सुधारणा होणार नाही. पण मी त्या पलीकडे जाऊन बोलतो की कदाचित आता वरून जरी खालती देव आला तरी तो भ्रष्टाचाराला कसं करायचं ही लोक त्याला शिकवणार. अनेक कारखान्याला डायरेक्ट लाईनी दिलेली आहे. अनेक कारखाने आता त्यांना पाणी कितीची गरज आहे. तुम्हाला अर्धाची गरज आहे, तुम्हाला पावडाची गरज आहे, तुम्हाला 1ची गरज आहे. तुम्हाला जर चाळीला जर तुम्ही पाणी मागितलं तर तुमच्याकडे कायद्यावर बोट ठेवला जातो. मग रेशन कार्ड आणा, तुम्ही हे करा ते करा हे सगळं. पण कारखानदारांना तुम्हाला 1ची लँड त्यांच्या कार्यात दिलेली आहे. आणि ह्या नियोजनासाठी तुम्हाला काय करावं. आम्ही आंदोलन बरीच करू. मी पाणी ज्या भागामध्ये कधीच पाणी येत नव्हतं त्या भागामध्ये मी 2007ला पाण्याची व्यवस्था केली. माझं 2007ला मी पहिला नगरसेवक झाल्याच्या नंतर पहिलं काय करायचं ठरवलं तर भागातील पाण्याचा, कारण मी हायवे पण बंद केलेला होता. माझ्यावर गुन्हे दाखल झालेले तर रस्त्यावरचेच गुन्हे दाखल जास्त झालेले. मी पाण्यासाठी सर्वात मोठं आंदोलन ज्यावेळेला नगरसेवक नव्हतो त्यावेळेला पण केलं आणि नगरसेवक होतो त्यावेळेला पण करावं लागलो. परंतु पाणी असेल, गटर एक वेळ तुमची साफ झाली नाही तरी चालेल, धुरवाला आला नाही तरी चालेल, पण 2 दिवस पाणी नाही आलं तर तुम्ही महिला तिकडच्या शांत बसत नाही. मग त्या महिलाला 4 दिवस नवरा घरी नाही आला तरी चालेल, पण पाणी 2 दिवसाचा गॅप पडला मग तुमच्या नगरसेवकांची काय खरं नसतं. आणि म्हणून पाण्याची व्यवस्थेसाठी नियोजन, भविष्यामध्ये नियोजन तुम्हाला डेव्हलपमेंटच्या पर्याय नाही. तुम्हाला डेव्हलपमेंट करावं लागेल, रस्ते चांगले खोलावे लागतील आणि ज्या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती आहे ती गळती थांबवावी लागेल. सर्वात मोठी आता मुंबईकडे काय मोठा प्रॉब्लेम तो गळतीचा प्रॉब्लेम मोठा आहे. आणि तो गळती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुमच्याकडे आणि आमच्याकडे चांगलं पाणी येणार नाही. अनेक ठिकाणी गटरातून लाईनी गेलेल्या आहेत. त्या नाल्याच्या गटराच्या लाईनी तुम्ही खुरवू शकत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये उद्या भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करायचं असेल तर तुम्हाला पाण्याच्या समस्येवर फार मोठं चांगल्या प्रकारचं नियोजन महानगरपालिकेला करावं लागेल. आणि महानगरपालिकेला त्याच्यासाठी चांगले अधिकारी नेमून पूर्वी ज्या लाईनी म्हणजे साधारणपणे आजपासून 40-50 वर्षापूर्वी ज्या लाईनी टाकलेल्या आहेत त्या लाईनीचं नियोजन कसं होतं, काय होतं, कुठून लाईनी गेलेल्या आहेत, त्यांचे वॉल कुठे आहेत, त्याचं प्रेशर वॉल कुठे आहे, त्याचं एअर वॉल कुठे आहे, हे सगळं पूर्वीच्या लोकांना माहिती आहे. पूर्वीच्या आता ते अधिकारी रिटायर झालेले आहेत. आता या अधिकाऱ्यांना शोधावं लागतं, या अधिकाऱ्यांनी शोधावं लागतं. आणि मग आम्हाला कुठेतरी कोणाला तरी आम्ही ते घेऊन आम्ही या ठिकाणी होतो. अनेक अधिकाऱ्यांना पाण्याचे एअर वॉल माहीत कुठे आहे ती माहिती नाही. ही परिस्थिती